शंकर शेठ जगताप. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 यात सुधारणा करण्यासाठीचे विधेयक सन 2025चे विधेयक क्रमांक 77 यावर बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि गृहराज्यमंत्री या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आपला महाराष्ट्र तरुण पिढी वाचवण्याचं एक महत्त्वाचं काम या विधेयकाच्याद्वारे करत आहेत. मगाशीच सावरकर साहेबांनी सांगितलं की मूळ आजार हा शोधला पाहिजे आणि तो आजार शोधण्याचं काम हे या विधेयकाच्या माध्यमातून होतं आहे की संघटित गुन्हेगारी होत असताना हे जी काही गुन्हेगारी कुठनं सुरुवात होती किंवा अंमली पदार्थाची सुरुवात ही कुठनं होती आहे, तर ही अंमली पदार्थाची सुरुवात ही पानाच्या टपरीपासून सुरुवात होती. हे अंमली पदार्थाची सुरुवात ही हुक्का पार्लर याच्यामधून होती. अशा या ठिकाणांना आपण संघटित गुन्हेगारीमध्ये सुद्धा समाविष्ट करावा. पेडलर जे आहेत, झोमॅटो आणि जे काही कॅरियर आहेत, हे असे कॅरियरसुद्धा संघटित गुन्हेगारांमध्ये आपण त्यांची नोंद करावी असं मी या विधेयकाच्याद्वारे आपल्याला मांडू इच्छितो. त्याच पद्धतीनं जे काही तडीपारी कोयता गँग आहेत, पुण्यामध्ये कोयता गँग हे फार प्रसिद्ध आहेत आणि कोयता गँगच्या माध्यमातून हे जे संघटित गुन्हेगार आहेत, या संघटित गुन्हेगारांना फक्त आर्म्स ॲक्ट लागू होतो आणि आर्म्स ॲक्टच्याद्वारे लगेच त्यांची दुसऱ्या दिवशी सुटका होती. तर अशा पद्धतीने त्यांची शिक्षा वाढवणे आणि हे जे काही सावरकर साहेबांनी मगाशी सांगितलं की मूळ कुठे आहे, तर गुन्हेगारी सुरुवात हे कोयता गँग असेल, गाड्यांच्या काचा फोडणं असेल, दहशत माजवणे असेल, तर ह्या अशा गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा झाली तर निश्चितपणे हे संघटित गुन्हेगारी वाढण्याचं काम कमी करू असंच मी या विधेयकाच्याद्वारे मी सांगू इच्छितो. आणि आपल्या अंमली पदार्थाच्या बाबतीत राज्यात अनेक केमिकल कंपन्या आहेत. या केमिकल फॅक्टरीजमध्ये औषध निर्मितीच्या नावाखाली मग मेफेड्रॉन असेल, इफेड्रॉन असेल, मेथेक्लॉन असेल, इफेथ्रीन असेल, यासारखे रासायनिक पदार्थ हे कप सिरप आणि आयोडेक्स याच्या माध्यमातून हे जे काही तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढी याचं सेवन करतात, नशा करतात आणि हे असेही या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या संघटित गुन्हेगारीमध्ये घ्यावे असं मी या विधेयकाच्याद्वारे, मग त्याच्यात बरोबर तूप असेल, दूध असेल, याच्यातही भेसळीच्या निमित्तानं हे अंमली पदार्थ आणि असे जे काही भेसळ करतात, तुपामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, अशा लोकांना सुद्धा आपण संघटित गुन्हेगारीमध्ये याचं ॲड करावा असं मी या विधेयकाच्याद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि अंमली पदार्थाच्या या बहुपाशातून जर तरुणांना आणि जर भविष्य वाचवायचं असेल तर निश्चितच शासनाने कडक कायदे करण्याचं गरज आहे आणि या कायद्याचं, या विधेयकाचं मी समर्थन करतो. धन्यवाद.